आज आहे वटपौर्णिमेच्या आदला दिवस. आता मी चालले मार्केटला. जाम गर्दी आहे बेकार. आता मी तुम्हाला दाखवलं ना, खूप गर्दी आहे. आता मी 3च गोष्टी आणल्यात फक्त. आंबा आणलाय, फणस आणलाय, केळी आणलेत, बस. उद्या मी साडी नेसणार आहे. ॲक्च्युली योगा झाल्यापासून मी खूप कमी साडी नेसायला लागले. स्वतःसाठी वेळ काढणं आणि नवऱ्यासोबत थोडासा वेळ घालवणं हे काही गिल्टीपणाचं नाही आहे. म्हणजे मला आधी वाटताना खूप गिल्ट वाटायचं, पण त्या ताईंनी माझं गिल्ट सगळं दूर केलंय. हा, फायनली पाऊस आला. आता एवढं ऊन पडलेलं बेकार. पिशवी घालून आले डोक्यात. हॅलो, नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप सारं स्वागत. आज आहे वटपौर्णिमेच्या आदला दिवस, तर तोच व्लॉग मी पुढचा कंटिन्यू करते आता. तर मी आता चालली आहे मार्केटमध्ये. एकटीच चालली आहे कारण संकल्प नाही आहे. संकल्प गेलाय दादाकडे, त्यामुळे स्कूटी तो घेऊन गेला आणि आता मला जायला लागणार आहे चालत मार्केटला. तर आता मी चालली मार्केटला आणि इथे ठेवलंय दूध, समोरच ठेवलंय मी गॅसच्या. युगाला घरी ठेवून जाते, आई आहेत, त्यामुळे मला एकटीला जाता येईल. पटकन जाऊन येते कारण आता गर्दी होत जाणार आहे. आणि खरं तर मी खूप चुकीच्या टायमाला चालली आहे, पण काय करू, सकाळपासून निघायची इच्छा नव्हती होत. मी आत्ता हा व्लॉग बघू, मला जर तिथे शूट करायला मिळालं तर मी ते तुमच्यासोबत शेअर करेलच, तसं काही प्रॉब्लेम नाही आहे. पण बघूयात, चला. माझ्या लक्षात राहिलं तर मी करेल, नाही तर मग गर्दी असेल तर मला शूट नाही करता. मी आल्यावर तुम्हाला सगळं दाखवते. ओके, बाय बाय. बबडे, टाटा टाटा. मी आले पक्कन, जाऊन येते मार्केटला. हा, जस्ट आले. केवढं गरम होत आहे. पाऊस पण एक तर धड पडत नाही. पाऊस यायला सुरुवात झाली, अगदी बारीक बारीक पडवता, पण गेलाच तो नंतर. मग आणि चालत आले ना, त्यामुळे जास्त गरम झालं. पूर्ण अंग चिकचिक झालं. ड्रेस चेंज करायला लागेल. जाम गर्दी आहे बेकार. आता मी तुम्हाला दाखवलं ना, खूप गर्दी आहे. ह्यावेळेस ना फळं पण अजिबात आली नाही आहेत, काहीच नाही आहेत. म्हणजे करवंद, जांभळं ही पहिलेच आता मे महिन्यातच सगळी येऊन गेली, त्यामुळे आत्ता सगळं संपलं आहे. आत्ता मी 3च गोष्टी आणल्यात फक्त. आंबा आणलाय, फणस आणलाय आणि अजून काय, केळी आणलेत, बस. बाकी काही आणलं. माझी इच्छा पण घ्यायची झाली नाही कारण एवढं खराब दिसत होतं ना, ते मला घ्यावंसंच वाटलं नाही. तर असो, 2-3 गोष्टी आहेत, तर त्याच आता मी वाणामध्ये देईल. सुतगुंडा आणि ह्या गोष्टी आणल्या. बाकी पण नाही आणलं एवढं. आंबेच जास्त आणलेत मी प्रत्येक ह्याच्यात. आणि तोतापुरी आणला आहे, त्यामुळे छोटे छोटे नाही आणत बसले. दिला तर एकदम व्यवस्थित द्यायचं असं माझं म्हणणं. आणि बाकीच्या काही गोष्टी असतीलच, त्यामुळे ते टेन्शन नाही. आणि पानं आणलेत. आता ह्यावेळेस मी पानाचे द्रोण करणार आहे. आई आणि मी थोड्या वेळानं बसू आणि ते मी आत्ताच भरून ठेवेल. म्हणजे सकाळची माझी सगळी धावपळ कमी करणार आहे मी. जे उद्या मला न्यायचं आहे ते सुद्धा एका पिशवीत भरून ठेवेल. फक्त जे ओलं आहे, दूध आणि पंचामृत वगैरे, ते सगळं उद्या सकाळीच डायरेक्ट भरेल. त्यामुळे मला साडी नेसायला टाईम मिळेल. खूप दमायला झालं. आता पहिले पाणी पिते आणि मग भेटते मी तुम्हाला. आणि काय काय आणलं आहे ते पण दाखवते. मी आता साडी काढते कारण मला आता साडी लागणार आहे. पाठीमागे थोडासा पसार आहे बेडवर, तो अवॉइड करा कारण की कुछ खेळणीच आहेत त्यावर पडलेली. माझ्या बऱ्यापैकी साड्या आहेत त्या लग्नाच्या वेळेसच्याच आहेत. मी नवीन काय अशा घेतल्या नव्हत्या, म्हणजे दर दिवाळीला किंवा गणपतीला एक 2-2च घेतल्यात. त्यामुळे बऱ्यापैकी साड्या माझ्या तेव्हाच्याच आहेत. त्या जुन्या झाल्यात, त्यामुळे मला नेसायची इच्छा होत नाही आता. हे बघा, असे मी पाऊच, प्रत्येक साड्या पाऊचमध्ये ठेवल्यात, त्यामुळे त्या खराब होणार नाहीत. फक्त त्याला असं असतं की वारं दाखवायचं असतं, पण मी दाखवलं नाही. आता काय बोलणार. दिस इज ओके. चांगली दिसेल ना. येस, डन. ही तुषारच्या लग्नातली आहे, तुम्ही बघितली असेल ती. तर ही आता उद्या नेसते मी. माझ्याकडे अशाच काठापदराच्या थोड्याफार साड्या आहेत, कारण मी जास्त मला तशाच फिट आणि छान दिसतात, त्यामुळे मी सिल्की साड्या अजिबात नाही. माझ्याकडे ही एकच अशी साडी आहे, ती सिल्की आहे, त्यामुळे ती मला बसतच नाही. माझ्या नुसती अशी अंगावरच सरकते आणि ते मला कसं तरी वाटतं. मला त्या अंगाला लागल्या ना साड्या की अजिबात नाही आवडत.
तुम्ही कशा ठेवता साड्या मला पण कमेंटमध्ये सांगा. मला थोडंसं टापटीप आवडतं म्हणून मी असे जरा खूप खूप व्यवस्थित ठेवायला लागतात मला साड्या त्या. मला असं साड्याच नाही, मला कुठल्याही गोष्टी अशी व्यवस्थित ठेवलेल्या आवडते, त्यामुळे मी असे प्रॉपर ठेवते साडी. आता ह्याची इस्त्री मोडली आहे ना, त्यामुळे ती मी कशी पण भरली आहे, पण ठीक आहे जाऊ दे. आता जास्त काही लक्ष नाही देत. आता पहिले मोटिव्ह काय आपलं साडी ती घेते करून. तर असं माझं हे एवढंच कलेक्शन आहे. आज फायनली काढली एक साडी, हीच आहे, मी तुम्हाला दाखवली ती. ही तुषारच्या लग्नातली आहे आणि काठा पदराचीच आहे आणि मला अशा छान दिसतात म्हणून मी ही काढली आहे. तर आता मला एक टेन्शन नाही. आता त्या मी एक काम करेन, रात्री पिना लावून घेईल, म्हणजे उद्या टाकला पदर की झालं काम. मी ह्या बाबतीत खूप सॉर्टेड आणि छान काम करून घेते. हे माझंच मला खूप आवडतं. ॲक्च्युली योगा झाल्यापासून मी खूप कमी साडी नेसायला लागली आणि मलाच कसं तरी वाटतं. पण ठीक आहे, अजून 1-2 वर्ष मला काढायचे. जशी योगा शाळेत जायला लागेल तशी मी फ्री होणार एकदम आणि मला माझी हौस सगळी करता येईल. तोपर्यंत मी मस्त ही फेज एन्जॉय करून घेते. तर चला, अजून काय आता द्रोण करायचे ते मी तुमच्यासोबत शेअर करते. एक मी करायचा प्रयत्न केला आणि हे फसलंय. फाटलं ते. आणि ॲक्च्युली त्यात आंबाच अख्खा बसतोय, म्हणजे असं काहीतरी देऊन बसवावं लागलं असतं, पण ठीक आहे, नको. मी असं ठरवलंय की सेपरेट आपलं पानच दिलेलं, पण मी एक्स्ट्रा पानं आणलेली नाही होते सक्सेसफुल. ठीक आहे. अख्खा ह्याच्यातच आंबा बसतोय, त्यामुळे जाऊ दे. आपलं डायरेक्ट पान, केळं आणि आंबा, बस एवढंच दिलेलं बरं. हॅलो, गुड मॉर्निंग. आज आहे वटपौर्णिमा आणि मी आवरते. मी ॲक्च्युली केस खाली सोडणार आहे, पण आता आवरण्यापुरती आणि पदर पण मी असं खाली सोडणार आहे एक हातावर. आता मला तो मॅनेज करायला जमतो, त्यामुळे मी एक हातावरच ठेवते. मी आवरते आणि हे बघा, युगा इथे खेळते गो, बिचारी खेळते सुरू. माझे पिल्लू ते फाडू नको फक्त. माझी साडीचं पाऊच आहे. हां, ॲक्च्युली मी काल तुम्हाला ती निळी साडी दाखवली ना किंवा तिथे खुर्चीवर काढून ठेवले, ती मी नेसणार होती, पण आता नाही नेसत आहे. कारण मी मागच्या वर्षी तीच नेसलेली. मला नंतर आठवलं की अरे मी ही मागच्या वर्षी नेसली आहे. मग म्हटलं ठीक आहे, चला जाऊ दे, आता दुसरी काढते. म्हणून मी ही काढली आहे. ही खूप जुनी आहे साडी माझी, लग्नाच्या आधीची आहे. आईची होती. 2 होत्या आईकडे, सेम साड्या होत्या. एक मंजिरीन नेली, एक मी घेतली आणि ही आता मी नेसली आहे. ये झालेली आहे पूजा. आता गुड्डी येते आमच्या घरी. ह्यांनी गाडी आमच्याकडे ठेवली आहे, म्हणून आता सोबत घरी जाऊ, एक फोटो काढू छानसा आणि मग मी साडी शोधणार आहे लवकर, संकल्पला वाण देऊन. चला, घरी आलेलो आहोत. आता पहिले संकल्पाला वाण देऊन घेते आणि मग गुड्डीला पण जायचे पटकन. तर गुड्डी, आपण पटकन फोटो काढूयात ग बाळा. छापू नको. आता जरा दाबून दिले पाय. जस्ट आवरलं सगळं, पूजा वगैरे व्यवस्थित झाली. हे बघा, सगळं दिसतंय ना तुम्हाला. सगळ्यांना वाण दिलं, आईंना वाण दिलं, संकल्पाला वाण दिलं, गुड्डीला वाण दिलं आणि तिकडे 1-2 जण होत्या तर तिथे वाण देऊन आली. गुरुजींना वाण दिलं. तर सगळ्यांना वाण देऊन झालंय आणि घरी आले. आता ॲक्च्युली मला साडी सोडायची आणि म्हणून म्हटलं एंड नाही करत आहे व्लॉगचा, हा कंटिन्यू करणार आहे व्लॉग. पूर्ण दिवस काय काय होतं ते तुमच्यासोबत शेअर करते, पण तरी साडी पहिली आता सोडते कारण खूप गरम होतं बेकार. आणि पाऊस, मला वाटलं पाऊस येईल पण पाऊस आलाच नाही. काय झालं काय कळत नाहीये. ठीक आहे, पण मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची होती. मी एक मागच्या आम्ही नाटकाला जातो त्याची एक मी रील टाकलेली. इथे मी तुम्हाला ती कमेंट आहे ना इथे दाखवते स्क्रीनशॉट. तर त्या ताईंनी ॲक्च्युली खरंच सांगितलं की म्हणजे मला आधी वाटताना खूप गिल्ट वाटायचं युगाला बाहेर जाताना सोडणं वगैरे, आईंच्या ह्याच्यावर सोडणं. आई खूप छान सांभाळतात, त्यामुळे तसं काही नाही आहे. पण एक आई म्हणून असं गिल्ट असतं ना मनामध्ये, ते वाटत होतं. पण त्या ताईंनी माझं गिल्ट सगळं दूर केलं आहे की खरंच स्वतःसाठी वेळ काढणं आणि नवऱ्यासोबत थोडासा वेळ घालवणं हे काही गिल्टीपणाचं नाही आहे लक्षण. तर
खरंच थँक्यू सो मच त्या ताईंना. जे मी शिकते ते मी तुमच्यासोबत शेअर करते. अजून मी खूप लहान आहे तरीसुद्धा जे अनुभव येतात ते मी तुमच्यासोबत शेअर करतच असते. पण कमेंट थ्रू खूप मोठ्या ताई असतील, वहिनी असतील, ज्या मोठ्या-मोठ्या आहेत, आईसारख्या माझ्या असतील, तर त्या जोडल्या गेल्यात माझ्यासोबत, जोडल्या जात आहेत माझ्यासोबत. तर त्यांच्याकडून, तुमच्याकडून जे तुम्हाला वाटतंय की हां, मी ही गोष्ट शिकणं अजून गरजेची आहे, प्लीज कमेंटमध्ये नक्की सांगत जा. कारण मला त्याचा खूप फायदा होतोय. त्या ताईंनी जसं मला मोटिवेशन दिलं की नाही, असं नाही आहे की बाळाला घरी सोडून जाणे चुकीचं आहे. त्याला दुसऱ्यांमध्ये मिक्स होण्याची सवय लागते आणि ते आपल्यासाठी खूप चांगली गोष्ट आहे. शाळेत वगैरे जाताना पोरं रडत नाहीत आणि हो, हे मला पण माहिती आहे की हे मी सुद्धा हळू फॉलो करते आहे. मला जसं समजत जात आहे, काही गोष्टी शिकायला मिळत आहेत, तसं मी ते फॉलो करत जाते. तर थँक सो मच त्या ताईंना. मी तुम्हाला इथे स्क्रीनशॉट दाखवलाच आहे, त्या आहेत. तर चला, हे माझं प्रवचन आता ते मी संपवते. तर चला, मी आता साडी पहिले चेंज करते आणि मग मी तुम्हाला भेटते. खूप मोठा झाला व्हिडिओ पण मला माहिती आहे, पण हे थँक्यू बोलणं पण खूप महत्त्वाचं आहे कारण मला शिकायला मिळतात. भूक लागली जाम आणि आज आहे उपवास. तर मी आठवड्या खाते, म्हणजे फणसाच्या ज्या गऱ्यातले असतात, गऱ्यातले जे आठवडे असतात त्या खाते. तर मला फणस जास्त नाही आवडत, पण आठवड्या खूप आवडतं. माईने आता उकडून ठेवल्या आणि मी खाते. आजी सगळी माझी तयारी केलेली होती, म्हणजे जी पूजेसाठी लागणार होती ती सगळी माझी आईने केलेली. त्यामुळे मला त्या बाबतीत सासू खूप भारी मिळाले. मला काहीच नाही, खरंच करायला लागलं. फक्त मी जे काल काय आणून दिलं तेवढंच. त्यानंतर सगळं आज सकाळी जेवढं छोट्या सगळ्या गोष्टी होत्या त्या आईनीच काढून ठेवल्या. फक्त मला पिशवी उचलायची होती, न्यायची होती. आई सगळं पूजेचं बघतात ना, त्यामुळे मग त्यांना आवडतं ते करायला. मग आईनी ते करून ठेवलेली, पिशवी भरून ठेवलेली. आणि मला ती गोष्ट काहीच नाही करायला लागली. फक्त मी साडी नेसली आणि गेली उचलून बॅग. हां, फायनली पाऊस आला. आता एवढं ऊन पडलेलं बेकार दिसतोय. हा बघा, मामांकडे गेलेली आणि पाऊस लागला तर पिशवी घालून आले डोक्यात. कशी घालून आली? पूर्ण वेळ अशी ठेवली त्यांनी. हा, का काढत होती सारखी? हो, पिशवी घालून आलीस. मस्तच. भूक लागली की नाही? चला. आई म्हणत होत्या की या महिन्यात ओटी भरलेली, म्हणजे अधिक मासात ओटी भरलेली खूप चांगली असते. आणि आपल्या घरासमोर जे नाईक काका राहतात त्यांच्या मुलीचं आत्ताच जस्ट लग्न झालंय. तर काही महिन्यांपूर्वी म्हणजे लग्न झालंय. मग ती नवीन नवरी असल्यामुळे आई बोलल्या की दीदी आपण ओटी भरूयात, तिला बोलव. तर तिचं नाव आहे इंद्रजा. तर आज तिला घरी बोलवून मी तिची ओटी भरली. मगाशी झालं असं की वडावरून जेव्हा मी घरी आली तेव्हा आधी पहिली मी साडी सोडली, कारण गरम इतकं होत होतं की ती सहन होत नव्हती आणि ती जाड होती त्यामुळे. आणि माझ्या डोक्यातून पूर्णपणे निघून गेलं होतं की मी सकाळीच तिला ओटी भरायला बोलवलेलं. मग मी पटकन ड्रेस चढवला आणि तसंच तिची ओटी भरली. आणि तिने सुद्धा आल्यानंतर मला विचारलं की मी पण तुझी ओटी भरली तर चालेल का? मी म्हटलं मी ड्रेसमध्ये तुला चालणार असेल तर मला काहीच प्रॉब्लेम नाही. तर मग ती बोलली ओके, नो प्रॉब्लेम. मग तिने सुद्धा माझी ओटी भरली छान. हॅलो, ॲक्च्युली मी ना झोपण्याचा प्रयत्न करत होते, पण मला झोपच येत नाही आहे किती वेळ. मी किती 15 ते 20 मिनटं झाले नुसती पडूनच आहे. आणि वाजलेत 4:15, 4:30 होत आलेत आता. पण मला ना झोपायची दुपारची सवय इतकी मोडली आहे ना की मी झोपूच शकत नाही. त्यामुळे म्हटलं आता काय करू, म्हटलं व्लॉग तरी करते, ॲटलिस्ट ते तरी आहे माझ्याकडे, काहीतरी विरंगाळ होईल. आणि मोबाईल पण किती बघणार बघून बघून, इतका वैताग आलाय मला मोबाईल. त्यामुळे म्हटलं आता काय करू. आणि म्हटलं अरे हां, माझा ब्लॉग एंड करायचा होता. मग म्हटलं ठीक आहे, चला मी आता ब्लॉग एंड तरी करते. युगा साईडला झोपली आहे इथे. तुम्हाला दिसणार नाही, मी मुद्दाम आता दाखवत नाही आहे झोपलेलं, असं लहान बाळाला दाखवायचं नसतं. काय नाही, जेवलं मस्त. म्हणजे जेवलो म्हणजे माझा तो उपवासच आहे. सगळ्यांनी आज उपवास केल्यासारखंच झालंय. सकाळी कोणीच काय खाल्लं नव्हतं आणि आत्ता सगळ्यांनी आम्ही वडे केलेले साबुदाण्याचे, तर तेच सगळ्यांनी खाल्ले. आणि साबुदाण्याचे वडे आणि खिचडी घरात सगळ्यांना आवडते, मला नाही आवडत एवढे. आता वडे पण न आवडायचे झालेत, कारण ॲसिडिटी सारखं होतं, कसं तरी होतं त्याने. पण ठीक आहे, आज उपवास होता म्हणून की जाऊ दे, खावं काही वेगळं खाण्यापेक्षा. संध्याकाळी पण बहुतेक करायचा मला उपवास, असं आई बोलतायत कर म्हणून. बघूयात, जमलं तर करेल कंटिन्यू.
तर तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तुम्ही जर सबस्क्राईब केलं तर तुम्हाला नोटिफिकेशन येईल, मी नवीन व्हिडिओ टाकते याचा, आणि मग तुम्हाला पुढच्या व्हिडिओ बघायला मिळतील. तर चला भेटूयात आपण पुढच्या ब्लॉगमध्ये. चला बाय बाय, भेटूयात पुढच्या ब्लॉगमध्ये.